हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे तुम्हाला स्पेशल गुलाबजामुन। तुम्ही इथे पाहू शकता, हे गुलाबजामुन मी राऊंड आकाराचे नाही तर हे गुलाबजामुन मी लांबट आकाराचे बनवले आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट आहे। फिंगरने प्रेस केली आहे तरी बी आतून सिरप बाहेर येतो। म्हणजे तुम्ही पाहू शकता की गुलाबजामुन आतमध्ये किती छान मुरला आहे। मी तुम्हाला दाखवते इथे चाकूने कट करून। आतून लाईट येलो, तुम्ही इथे पाहू शकता आतून लाईट येलो किती छान पोरस टेक्स्चर आला आहे। म्हणजे इथे आपली चासणी परफेक्ट ऑब्झर्व झाली आहे। बिलकुलही हार्ड नाही, ड्राय नाही, एकदम माउथ मेल्टिंग आहेत। तुम्हालाही होममेड मिठाई आवडतात का? जर आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी केलेली रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। तुम्हालाही असे जामून बनवायचे असेल तर चला प्रिपरेशन तयार करूया। मी इथे पाव किलो खवा घेतला आहे। इथे मी ट्रेडिशनल ब्रास परात वापरते आहे। घरच्या मिठाईला खूप ऑथेंटिक टेस्ट येते। फ्रेश मावा घेतला आहे, ते हाताने स्मूथ करा, त्यातले लम्प्स नाही राहिले पाहिजे। आता त्यात 2 टेबलस्पून मैदा ॲड करा। स्लोली मिक्स करा, मग सॉफ्ट डो तयार होईल। आता इथे इम्पॉर्टंट टिप्स, डो जास्त हार्डही नको आणि जास्त स्टिकी पण नको, त्यामुळे तुम्ही इथे लक्ष असू द्या। डो एकदम सॉफ्ट स्मूथ असावा। आता त्यात 1 चिमूटभर सोडा टाका। सोडा एकदम जास्त नको, एकदम चिमूटभर सोडा टाकायचा आहे इथे, त्यामुळे तुमचे गुलाबजामुन छान फुगतील। आता टाकल्यानंतर हे मिश्रण आपण तयार करून घेऊया आणि हा डो आपण 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवूया। चला मग आता चासणी तयार करूया। कढाईमध्ये 1 वाटी शुगर घाला आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घाला आणि या मिश्रणाला मीडियम फ्लेमवर हीट करा। त्यातली साखर पूर्ण विरघळल्यानंतर इथे मी 2 वेलची टाकले आहेत। हवं तर तुम्ही केसरचे दाणेही टाकू शकता। इथे फक्त 1 स्टिंग कन्सिस्टन्सी लागते, खूप थिकही नको आणि खूप थिनही नको, त्यामुळे चासणीकडे थोडं लक्ष असू द्या। चला तर मग आता आपण जामून करूया। मी परत इथे एकदा डोला फिरवून घेते। डोचा लॉंग रोल बनवा, स्मॉल पीसेस तोडा, प्रत्येक पीस हाताने रोल करून त्याचे लांबट असे शेप द्या। त्यावर क्रॅक नाही राहिले पाहिजे, स्मूथ सरफेस असावा। जामूनचे साईज सगळे सेम ठेवा, म्हणजे फ्राय होताना ते छान तळल्या जातील। सगळ्या जामून एका प्लेटवर ठेवा। मी इथे 15 ते 17 पीसेस बनवले आहेत। एक पाव किलो खव्यापासून 15 ते 17 पीसेस बनले आहेत। सगळ्या जामूनचा साईज सारखाच ठेवावा, कारण तो एकदाच छान तळल्या जातो। चला तर मग आता जामून फ्राय करून घेऊया। कढाईमध्ये ऑइल गरम करून घ्या, पण इथे लक्ष द्या, तेल जास्त गरम नको। आता जामून स्लोली टाका। सुरुवातीला ते येलो दिसतील, मग गोल्डन आणि शेवटी डीप रेड। जामूनला छान फिरवून घ्या। इथे तुम्ही पाहू शकतो कलर किती छान आला आहे। सुरुवातीला ते येलो येलो दिसतील आणि नंतर छान ब्राऊन होतील। या शेपमुळे जामून अजूनही उठून दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता। आता जामूनला परफेक्ट तुमच्या मनासारखा कलर आल्यानंतर काढून घ्या। आता आपली चासणी एकदम कमी गरम आहे, एकदम कोमट आहे, त्यामध्ये हे जामून सोडून द्या, म्हणजे छान आतमधून मुरल्या जातील। इथे मी तळलेले सगळे जामून आतमध्ये टाकले आहेत आणि याला असं फिरवून एक 2 तासासाठी ठेवणार आहे। आता इथे 2 तास झाले आहेत। चला मग सर्व करूया। सुंदर बाउलमध्ये जामून
अरेंज करा. वरून एक्स्ट्रा चासणी टाका. बघा तर मग जामून किती सुंदर दिसत आहेत. हे जामून फेस्टिवल, पार्टी किंवा संडे स्पेशल साठी परफेक्ट डेझर्ट आहे. चला तर तुम्हाला मी चाकूने कटही करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आतून किती सॉफ्ट, पोरस, ज्युसी एकदम परफेक्ट जमले आहेत. आज आपण बनवली सॉफ्ट ज्युसी लॉंग गुलाबजामुन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.